अजून आपण खूप बेसिक शिकतोय. ओके, मग हे स्टॅटिक असू शकतं, नॉन स्टॅटिक असू शकतं, ठीक आहे, किंवा मेथड लेवलचे पण नेस्टेड क्लासेस बनवता येतात आपल्याला. मेथड ओके, सो याच्यासाठी पहिले आपल्याला बेसिक क्लिअर करावं लागेल. अजून ऍक्सेस स्पेसिफायर वगैरे गोष्टी शिकावं लागेल, ठीक आहे. ओके, सो कालपर्यंत आपण बघितलं होतं की क्लास काय असतो, ऑब्जेक्ट काय असतो, राईट. सो इथपर्यंत कोणाला डाऊट? क्लास अँड ऑब्जेक्ट्स नो. नोट्स बघितले? हो. ओके, सो क्लास काय असतो? एक टेम्पलेट असतो, करेक्ट. एक टेम्पलेट असतो ज्याच्यापासून आपण ऑब्जेक्ट बनवतो, आणि क्लासमध्ये आपण पूर्ण कोडिंग करतो, राईट. जे पण गोष्टी आपण लिहिणार ते क्लासच्या मध्ये लिहिणार. सो क्लासला एक म्हणजे दोन टाईपचे क्लासेस असतात. एक बिल्ट इन क्लासेस जे प्रीडिफाईन क्लासेस असतात, जे जावा लोकांनी आपल्यासाठी बनवून ठेवलंय, आणि एक युजर क्लास जे आपण स्वतः क्रिएट करू शकतो. तर क्लासचा सिंटॅक्स काय? तर क्लासचा सिंटॅक्स की क्लासला ॲक्सेस स्पेसिफायर पाहिजे, त्यानंतर क्लास नावाचा कीवर्ड, क्लास नेम, ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट, याच्यामध्ये आपण पूर्ण कोड लिहितो, राईट. ॲक्सेस स्पेसिफायर, क्लास नावाचा कीवर्ड, क्लास नेम, ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रॅकेट. जसं की एक्झाम्पल इथे दिला मी, पब्लिक ॲज अ ॲक्सेस स्पेसिफायर, क्लास नावाचा कीवर्ड, क्लास नेम, ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रॅकेट. सो इथे झाला हा एम्प्लॉई क्लास. सो जो पण क्लास असतो त्याचे काही रूल्स आहे, जो पण क्लास तुम्ही बनवणार त्याचे काही रूल्स आणि स्टँडर्ड्स आपल्याला फॉलो करावं लागतात. जसं की क्लासचं जे पण नेम तुम्ही देणार, ओके, ते एक मिनिंगफुल नाऊन पाहिजे. क्लासचं नेम एक मिनिंगफुल नाऊन पाहिजे, म्हणजे काही पण क्लासला नेम नाही द्यायचा, एक प्रॉपर नेम द्यायचा. जसं की दिला स्टुडंट किंवा इथे दिला मी एम्प्लॉई. देन क्लासचं नेम जर असेल तर तो वर्ड अप्पर केसने स्टार्ट झाला पाहिजे. एक्झाम्पल इथे कस्टमर, एम्प्लॉई, युजर, सो सगळे वर्ड्स अप्पर केसने स्टार्ट होत आहे, राईट. जर क्लासच्या नेममध्ये मोर दॅन वन वर्ड असेल तर प्रत्येक वर्ड अप्पर केसने स्टार्ट झाला पाहिजे. जसं की स्टुडंट डेटा, एम्प्लॉई डिटेल्स, यांच्यात 2 वर्ड्स आहेत, सो प्रत्येक वर्ड अप्पर केसने स्टार्ट होत आहे. आणि प्रत्येक क्लासला ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट पाहिजे, ठीक आहे. प्रत्येक क्लासला ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रॅकेट पाहिजे. हे क्लिअर इथपर्यंत? सो क्लासमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी ठेवतो? सो क्लासमध्ये असतात व्हेरिएबल्स, ज्यांनाच आपण बोलतो फील्ड्स, जे आपला डेटा स्टोअर करेल, डेटाला रिप्रेझेंट करेल. आपण एक रोल नंबर नावाचा व्हेरिएबल बनवला, ठीक आहे, त्याच्यात 1 2 3 असं नाव, 1 2 3 असा डेटा ठेवला, ठीक आहे. सो हा एक झाला एक व्हेरिएबल. सो क्लासमध्ये असतात मेथड्स, जे आपलं काहीतरी फंक्शन डिफाईन करतात, ज्याच्यात आपण ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स लिहितो, थोडा कोड लिहितो, राईट. क्लासमध्ये असतं कन्स्ट्रक्टर, क्लासमध्ये असतात ब्लॉक्स, इनर क्लासेस, ज्यालाच आपण नेस्टेड क्लासेस बोलतो. क्लासमध्ये असतं ऑब्जेक्ट्स. आता ऑब्जेक्ट काय असतं? ऑब्जेक्ट हा क्लासचा इन्स्टन्स असतो. ऑब्जेक्टला आपण रिअल वर्ल्ड एंटिटी बोलतो, ओके. ऑब्जेक्टला आपण रिअल वर्ल्ड एंटिटी बोलतो. प्रत्येक ऑब्जेक्टकडे प्रॉपर्टीज आणि बिहेवियर असतात. मग ऑब्जेक्टला प्रॉपर्टीज किंवा प्रॉपर्टीलाच आपण बोलतो स्टेट. सो ऑब्जेक्टला प्रॉपर्टीज किंवा स्टेट कोण देतो? व्हेरिएबल. आणि ऑब्जेक्टला बिहेवियर कोण देणार? मेथड. एक्झाम्पल, आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे आयफोन 16. सो या आयफोन 16 जर ऑब्जेक्ट आपण बोललो तर याच्या प्रॉपर्टीज कोणत्या? याचा कॅमेरा किती मेगापिक्सेल आहे, स्टोरेज किती, रॅम किती, याचं iOSचं व्हर्जन काय, एटसेट्रा एटसेट्रा, याचा डिस्प्ले साईज कसा किती आहे, राईट, याचं स्क्रीनचं रिझॉल्युशन किती आहे, या सगळ्या झाल्या या आयफोन 16च्या प्रॉपर्टीज. मग याचं बिहेवियर काय, आयफोन 16 काय काय बिहेव करू शकतो? सो हा व्हिडिओ शूटिंग करू शकतो, हा मेसेजिंग करू शकतो, हा एअरड्रॉप करू शकतो, कॉलिंग, राईट, हा पिक्चर्स काढू शकतो, करेक्ट, गेमिंग करू शकतो आपण, याचं नो. सो हे सगळं त्याचं झालं बिहेवियर, राईट. सो प्रत्येक ऑब्जेक्टला प्रॉपर्टीज आणि बिहेवियर असतं. प्रॉपर्टीज कोण देतो? व्हेरिएबल. आणि बिहेवियर कोण देतं? मेथड्स, ठीक आहे. सो ऑब्जेक्टचा सिंटॅक्स काय? सो ऑब्जेक्टचा सिंटॅक्स खूप इझी आहे. सो ऑब्जेक्ट ऑब्विसली कोणाचा बनणार?
क्लासचा. ओके, विदाउट क्लास ऑब्जेक्ट बनेल का? नो. नो. सो ऑब्जेक्टला काय काय पाहिजे? सो ऑब्जेक्टला पाहिजे क्लास नेम, सॉरी ऑब्जेक्ट सिंटॅक्समध्ये काय काय गोष्टी असतात? क्लास नेम, ऑब्जेक्ट नेम, यालाच आपण व्हेरिएबल नेम पण बोलू शकतो किंवा रेफरन्स व्हेरिएबल पण बोलू शकतो. म्हणजेच हा कोण झाला? आयडेंटिफायर. ओके, ऑब्जेक्ट नेम म्हणजे पण कोण? आयडेंटिफायर. ठीक आहे. सो ऑब्जेक्टच्या सिंटॅक्समध्ये काय काय असतं? क्लास नेम, ऑब्जेक्ट नेम इक्वल्स टू न्यू क्लास नेम पॅरेंथेसिस अँड सेमिकोलन. ठीक आहे. एक्झाम्पल, सपोज मी एक एम्प्लॉई नावाचा क्लास बनवला, तर त्याचा ऑब्जेक्ट कसा बनला? एम्प्लॉई 1 इक्वल्स टू न्यू एम्प्लॉई आणि सेमिकोलन. सो हा झाला ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टचं नाव काय? एम्प्लॉई 1. एम्प्लॉई 1. ठीक आहे. सो प्रत्येक ऑब्जेक्टला काहीतरी नाव असेल. जसं की इथे युजर नावाचा मी क्लास बनवला, मग त्याचा मी एक ऑब्जेक्ट बनवला, युजर 1 इक्वल्स टू न्यू युजर. सो या ऑब्जेक्टचं नाव युजर 1. यालाच आपण आयडेंटिफायर बोलू शकतो. येस. ठीक आहे. सो आयडेंटिफायरचे जेवढे रूल्स आपण शिकलो होतो सेकंड लेक्चरमध्ये, ते सर्व थर्ड लेक्चरमध्ये, ते सर्व याला ऍप्लिकेबल आहेत. ते सर्व रूल्स याला ऍप्लिकेबल आहेत. हे क्लिअर? येस. ठीक आहे. ओके. सो इथपर्यंत कोणाला डाऊट? याच्या पहिले आपण बघितलेलं JVM काय असतं, JRE काय असतं, JDK काय असतं, आयडेंटिफायर, डेटा टाईप. सो या सगळ्या कॉन्सेप्टमध्ये कोणाला डाऊट? नो. योगेश, प्राजक्ता, No. क्लिअर आहे राईट? Yes. सो ज्यांचे हे मिस झाले, सो आपलं मंडे पासून परत फर्स्ट लेक्चर पासून स्टार्ट होणार आहे. सो मंडे पासून जे फायनल ऍडमिशन असतील, उद्या आपलं लास्ट फ्री डेमो सेशन आहे. सो मंडे पासून जे फायनल आपले ऍडमिशन्स असतील, त्यांच्यासाठी परत एकदा आपण रिव्हिजन घेणार आहे ह्या सर्व लेक्चर्सची. ओके. सो ज्यांचं मिस झालंय त्यांनी मंडे पासून नक्की कव्हर करा. ओके. सो तेव्हा 6 दिवस नाही लागणार, तेव्हा 3 दिवसात होऊन जाईल हे 6 टॉपिक्स. ओके. काय बघायचं आहे? ओके, आज नवीन टॉपिक बघायचं आपल्याला. तो आज आपण बघूयात व्हेरिएबल्स. आपण एवढ्या दिवसपासून ऐकतोय व्हेरिएबल्स, किंवा आपण भरपूर सारे व्हेरिएबल्स बनवले पण, राईट? तुम्हाला आयडिया पण आली की व्हेरिएबल्स कसे दिसतात, असं नो? सो आज जरा थोडंसं त्याच्याबद्दल इन डिटेल बघूयात. व्हेरिएबल्स. आता व्हेरिएबल्स काय करता एक्झॅक्टली? व्हॅल्यू स्टोअर करता. व्हॅल्यू स्टोअर करता. बेसिक काय बोलू शकतो आपण? बेसिक स्टोरेज. ठीक आहे. बेसिक युनिट ऑफ स्टोरेज, किंवा याला अजून दुसऱ्या लँग्वेजमध्ये जर बोलायचं झालं तर याला बोलू शकतो की इट विल हेल्प टू स्टोअर दी डेटा. करेक्ट. किंवा व्हेरिएबल, आता जी मेमरी आपल्याकडे, आपण खूप साऱ्या मेमरी बघितल्या होत्या, राईट? हीप एरिया, स्टॅक एरिया, एक्सेट्रा, किंवा क्लास एरिया. सो हे जे एरिया आपण बघितले होते, ओके, त्याच्यामध्ये जेव्हा हे डेटा स्टोअर होणार आहे, एखाद्या स्टुडंटचं नेम योगेश, एखाद्याचा रोल नंबर 1 2 3, एखाद्याचे मार्क्स. ओके. सो हा जो डेटा स्टोअर होणार आहे, या डेटा स्टोरेजला काहीतरी नाव दिलं पाहिजे. डेटा स्टोरेजला काहीतरी नाव असलं पाहिजे, राईट? आणि ते Yes. नाव म्हणजे कोण असतं? व्हेरिएबल. ते नाव म्हणजे कोण असतं? व्हेरिएबल. जसं की एक व्हेरिएबल बनवलाय मी, इंट एम्प्लॉई ID इक्वल्स टू 1 2 3 1 2 3. ओके. सो हा व्हेरिएबल मला स्टोअर करायचा आहे. सो मेमरीमध्ये काय स्टोअर होईल? मेमरीमध्ये हा डेटा स्टोअर होईल 1 2 3 1 2 3. बट हा डेटा जेव्हा स्टोअर होईल, त्या लोकेशनला काय नाव दिलं असेल? एम्प्लॉई ID. एम्प्लॉई, सो नो, त्या लोकेशनला काय नाव दिलं असेल? एम्प्लॉई ID. करेक्ट. सो याला आपण बोलू शकतो की व्हेरिएबल इज नथिंग बट नेम ऑफ अ मेमरी लोकेशन. मेमरी लोकेशनला जे आपण नाव देणार,
त्यालाच आपण व्हेरिएबल बोलतोय. येस और नो? येस. करेक्ट. येस. तो मग तो पर्टिक्युलर डेटा स्टोअर करेल. आता हा जो व्हेरिएबल असतो, व्हेरिएबल कडे काय काय गोष्टी असतात. व्हेरिएबल कडे असतो ऍक्सेस स्पेसिफायर, त्यानंतर डेटा टाईप, त्यानंतर व्हेरिएबल नेम अँड व्हॅल्यू. एवढ्या गोष्टी असतात व्हेरिएबलकडे. येस और नो? येस. येस. करेक्ट. ओके. आता हा जो व्हेरिएबल असतो ना, हा तुम्हाला 2 वेने डिफाईन करता येतो. हे जे व्हेरिएबलचे सिंटॅक्स आहे ना, 2 वेने तुम्हाला डिफाईन करता येतं. ओके, खूप इझी आहे. तुम्हाला ऑलरेडी सर्व सिंटॅक्स माहिती आहे. परत एकदा आपण जस्ट त्यांना बघतोय. सो व्हेरिएबलच्या सिंटॅक्स मध्ये तुम्ही ऍक्सेस स्पेसिफायर देणार, तुम्ही डेटा टाईप असेल व्हेरिएबलला, येस और नो? त्यानंतर व्हेरिएबल नेम देणार, ठीक आहे, आणि सेमीकोलन दिला. सो हा जो सिंटॅक्स तुमचा बनला याला बोलतात डिक्लेरेशन. किंवा असं बोलू शकतो आपण डिक्लेअरिंग ऑफ व्हेरिएबल. ठीक आहे, याला बोलतात डिक्लेरेशन किंवा डिक्लेअरिंग ऑफ व्हेरिएबल. हा जो सिंटॅक्स झाला हा डिक्लेरेशनसाठी झाला. व्हेरिएबल फक्त डिक्लेअर केला म्हणजे इथे याला व्हॅल्यू प्रोव्हाइड करतोय का मी अजून? एक्झाम्पल बघूयात आपण याचं, या सिंटॅक्स वाल्याचं. सपोज मी ऍक्सेस स्पेसिफायर दिला पब्लिक, ओके, डेटा टाईप दिला इंट, व्हेरिएबलचं नाव दिलं एम्प्लॉई आयडी आणि सेमीकोलन. आता बघा, हा व्हेरिएबल तुम्हाला जर वाटत असेल की हा कम्प्लीट नाहीये, तर असं नाहीये. हा कम्प्लीट आहे. ठीक आहे, हा एक प्रॉपर व्हेरिएबल आहे. कंपायलर कोणताच एरर देणार नाही. जरी तुम्हाला वाटत असेल याची व्हॅल्यू डिफाईन नाही केली आपण, तरी पण कम्प्लीट आहे, हा प्रॉपर आहे, हा व्हॅलिड व्हेरिएबल आहे. याला बोलतात डिक्लेरेशन. व्हेरिएबलला तुम्ही व्हॅल्यू नाही दिली. हे बघा, इथे राईट साईडला मी व्हेरिएबलला व्हॅल्यू दिली होती, येस और नो? इक्वल्स टू करून. पण इथे राईट साईडचा पार्टच नाही मी बनवला, म्हणजे व्हेरिएबलला मी व्हॅल्यू दिलीच नाही. व्हेरिएबल फक्त डिक्लेअर केला, इन्स्टन्शिएट नाही केला, त्याला व्हॅल्यू नाही दिली. ठीक आहे, व्हेरिएबल फक्त डिक्लेअर केला. सो याला बोलतात डिक्लेरेशन. हे क्लिअर? येस. व्हेरिएबलला तुम्ही असं डिक्लेअर पण करून सोडू शकता. व्हेरिएबलला आपण डिक्लेअर करून पण सोडू शकतो. जर मी व्हेरिएबलला असं डिक्लेअर केलं तर जेव्हीएम याला बाय डिफॉल्ट काय व्हॅल्यू देईल? 0 देईल किंवा 0 देईल किंवा जो डेटा टाइप असेल त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू देईल. करेक्ट, जो डेटा टाइप असेल त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू देईल. सो इथे डेटा टाइप कोणता आहे? इंट. डिफॉल्ट व्हॅल्यू काय बनेल? 0. करेक्ट. सो जर तुम्ही या एम्प्लॉय आयडीला प्रिंट करायचा ट्राय केला, ओके, या एम्प्लॉय आयडीला प्रिंट करायचा ट्राय केला, तर तुम्हाला आउटपुट काय भेटेल? 0. ठीक आहे, याला बोलतात डिक्लेरेशन. आता सेकंड असतं इन्स्टन्शिएशन, ठीक आहे, किंवा इनिशियलायझेशन. व्हेरिएबलला आपण इनिशियलाइज पण करू शकतो. याचा सिंटॅक्स काय? सेम सिंटॅक्स असतो, फक्त राईट साईडला तुम्ही काय देणार? व्हॅल्यू इक्वल्स टू व्हॅल्यू. सेम सिंटॅक्स, फक्त राईट साईडला आपण दिली व्हॅल्यू. ओके, सेम एक्झाम्पल आपण घेऊयात. ऍक्सेस स्पेसिफायर दिला मी पब्लिक, डेटा टाईप दिला इंट, व्हेरिएबलचं नाव दिलं एम्प्लॉय आयडी आणि राईट साईडला दिली मी त्याची व्हॅल्यू. ओके, सो हा झाला इनिशियलाइज. इनिशियलाइज झाला म्हणजे याला काय भेटली? व्हॅल्यू. हे क्लिअर? सो व्हेरिएबल आपण डिक्लेअर पण करू शकतो आणि व्हेरिएबलला आपण इनिशियलाइज पण करू शकतो. दोन्ही पण पॉसिबल आहे. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला डाऊट? तुमच्या मनामध्ये एक क्वेश्चन येत असेल मे बी, की सर तुम्ही आतापर्यंत जेवढे पण व्हेरिएबल बनवले त्याच्यामध्ये एकाला पण ऍक्सेस स्पेसिफायर आपण दिला नाही. हा दिसतो इथे?
इथे ऍक्सेस स्पेसिफायर नाहीये. ठीक आहे, कालपर्यंतच्या नोट्समध्ये ऍक्सेस स्पेसिफायर नाहीये, किंवा इंटेलिजी मध्ये मी जे व्हेरिएबल्स बनवले त्याच्यात एकाला पण ऍक्सेस स्पेसिफायर नाहीये. हे कालपर्यंत आपण कुठे बघितलं, जुलै बॅच. ओके, हे बघा, हे जेवढे पण व्हेरिएबल्स मी तुम्हाला बनवून दाखवले, एकाला पण ऍक्सेस स्पेसिफायर दिसतोय? नाही. याचा मिनिंग आपला सिंटॅक्स रॉंग आहे का? नो. नो. जर आपण कोणताच ऍक्सेस स्पेसिफायर मेन्शन नाही केला, तर जेव्हीएम डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर कन्सिडर करतो. मी तुम्हाला त्या दिवशी बोललो होतो की आपल्याकडे जनरली 4 ऍक्सेस स्पेसिफायर असतात: पब्लिक, प्रोटेक्टेड, डिफॉल्ट अँड प्रायव्हेट. करेक्ट? पब्लिक, प्रोटेक्टेड, डिफॉल्ट. जर आपण कोणताच ऍक्सेस स्पेसिफायर मेन्शन नाही केला, हे इथे दिसतोय, इथे एक पण नाहीये, इथे पण नाहीये, इथे प्रायव्हेट केलाय. ठीक आहे, इथे प्रायव्हेट केलाय, बट बाकी ह्या 4 ठिकाणी एक पण ऍक्सेस स्पेसिफायर नाहीये. सो जर असा कोणता ऍक्सेस स्पेसिफायर नसेल तर जेव्हीएम त्याला काय ट्रीट करतो? डिफॉल्ट. या क्लास आहे, या क्लासचा ऍक्सेस स्पेसिफायर कोणता आहे? जर मी याला रिमूव्ह केलं तर आता कोणता बनला? डिफॉल्ट. हे क्लिअर? येस. सो असं म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगला जोपर्यंत तुम्ही ऍक्सेस शिकत नाही, आणि जर मी असं एक्झाम्पल देतोय तर याचा मिनिंग हे असं नाही की हे रॉंग आहे. ओके, हे करेक्ट आहे, फक्त इथे ऍक्सेस स्पेसिफायर कोणता ट्रीट होतोय? डिफॉल्ट. इथपर्यंत क्लिअर? येस. हे 2 सिंटॅक्स. येस. ओके, मग हा जो व्हेरिएबल आपण बनवणार ना, तर याचे पण काहीतरी रूल्स अँड स्टँडर्ड्स असतील. जसं क्लास जो बनवत होतो आपण, क्लासचा पण सिंटॅक्स आणि क्लासचे पण रूल्स अँड स्टँडर्ड्स होते, असं नो? येस. ठीक आहे, सो सेम आपल्या व्हेरिएबलचे पण काही रूल्स अँड स्टँडर्ड्स असतील. ओके, पहिले मला एक सांगा की व्हेरिएबल नेमला आपण आयडेंटिफायर बोलू शकतो? येस. 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 बोलू शकतो, राईट? व्हेरिएबल नेम मीन्स आयडेंटिफायर. सो आयडेंटिफायरचे जेवढे पण रूल्स आहे सगळे व्हेरिएबल्सला ऍप्लिकेबल असेल? येस. ठीक आहे, सर्व व्हेरिएबलचे सर्व आयडेंटिफायरचे रूल्स अँड स्टँडर्ड्स व्हेरिएबलला ऍप्लिकेबल असतील. ओके, सेकंड, हा जो व्हेरिएबल तुम्ही बनवणार याचा एक मिनिंगफुल नाउन पाहिजे. व्हेरिएबलचं नेम काही पण नाही द्यायचं, ABCD XYZ, ओके, डेमो, असं काही पण नाही द्यायचं. व्हेरिएबलचं नेम एक मिनिंगफुल नाउन पाहिजे. व्हेरिएबल नेम मिनिंगफुल नाउन. व्हेरिएबलचं नेम एक मिनिंगफुल नाउन पाहिजे. ओके, व्हेरिएबलचं नेम एक मिनिंगफुल नाउन पाहिजे. हे क्लिअर? येस. ओके, जसं क्लासचं नेम पण एक मिनिंगफुल नाउन होतं आपलं, राईट? सेम व्हेरिएबलचं नेम पण एक मिनिंगफुल नाउन पाहिजे. ओके, आता हा जो व्हेरिएबल तुम्ही बनवणार, इफ व्हेरिएबल नेम कंटेन्स one word, then it should start with lowercase letter. जर व्हेरिएबलचं नेम 1 वर्ड असेल, सिंगल वर्ड असेल, ठीक आहे, तर तो सिंगल वर्ड लोअर केसने स्टार्ट झाला पाहिजे. एक्झाम्पल, जसं की मी व्हेरिएबलचं नेम दिला ID. सो आयडीचं आय मी लोअर केस ठेवलं, असं नो? येस. व्हेरिएबलचं नेम दिलं मी कंट्री, सो कंट्रीचं C मी लोअर केस ठेवलं, करेक्ट? किंवा व्हेरिएबलचं नेम दिलं मी लास्ट नेम, सो लास्ट नेम हा एक सिंगल वर्ड झाला, सो त्याचं L मी लोअर केसमध्ये ठेवलं, असं नो? येस.
करेक्ट. हे क्लिअर गाईज? क्लाससाठी थोडंसं अपोजिट होतं. क्लासमध्ये काय होत होतं? जर क्लास सिंगल वर्डचा असेल तर First letter is capital. फर्स्ट लेटर इज कॅपिटल. इथे अपोजिट आहे. इथे फर्स्ट लेटर शुड बी स्मॉल. हे क्लिअर? येस. ओके. नेक्स्ट रूल काय बोलतो? जर व्हेरिएबलचं नेम मध्ये मोर दॅन वन वर्ड असेल, इफ व्हेरिएबल नेम contains more than one word, then first word should start with lowercase and next word onwards it should start with next word onwards each word should start with uppercase letter. आता इथे थोडंसं वेगळं आहे. यालाच आपण बोलतो कॅमल केस. इथे थोडंसं डिफरंट येतं. इथे हा काय बोलतोय? जर तुमच्या व्हेरिएबल नेम मध्ये मोर दॅन वन वर्ड असेल तर फर्स्ट वर्ड लोअर केसने स्टार्ट झाला पाहिजे. फर्स्ट वर्ड लोअर केसने स्टार्ट झाला पाहिजे. सेकंड वर्ड पासून जो पण वर्ड असेल तो अप्पर केसने स्टार्ट झाला पाहिजे. एक्झाम्पल, जसं की मी एक व्हेरिएबल नेम लिहितोय रोल नंबर. याच्यामध्ये किती वर्ड्स आहे? 2 वर्ड्स, रोल आणि नंबर. सो रोल हा फर्स्ट वर्ड. सो वर्डचा आर मी लोअर केसने स्टार्ट केला Yes. आणि नंबरचं सेकंड मी अप्पर केसने स्टार्ट करतोय. करेक्ट? येस ऑर नो? Yes. Yes. सपोज एक व्हेरिएबल घेतला मी इंट एम्प्लॉई सॅलरी डेट. तर इथे बघा, इथे किती वर्ड्स आहे या व्हेरिएबल मध्ये? 3. Three words. एम्प्लॉईचं ई लोअर केस मध्ये ठेवलं. सेकंड वर्ड सॅलरी थर्ड डी अप्पर केस मध्ये ठेवलं. राईट? Yes. नो? सो एम्प्लॉई सॅलरी डेट 3 वर्ड झाले. याला बोलता कॅमल केस कन्व्हेन्शन. ठीक आहे, याला बोलता कॅमल केस फॉर्मॅट किंवा कॅमल केस कन्व्हेन्शन. ओके. फर्स्ट वर्ड लोअर केस मध्ये, सेकंड वर्ड पासून स्टार्टिंगचा लेटर अप्पर केस मध्ये. हे लक्षात राहील? Yes. ओके, सिम्पल आहे. आपल्या क्लाससाठी काय व्हायचं? क्लासकडे जर वन वर्ड असेल तर First letter should be capital. की प्रत्येक वर्डचं फर्स्ट लेटर काय पाहिजे? Capital. ओके, हे क्लिअर? Yes. सो हे 4 पॉइंट्स क्लिअर तुम्हाला? Yes. ओके, इथं रीड करा. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला डाऊट गाईज? समजताय? आकांक्षा, दिव्या? Yes. ओके. सो हे जे व्हेरिएबल्स असतात ना, जसा क्लास किती टाईपचा होता? क्लासचे टाईप्स कोणते कोणते? गाईज कालच तर शिकलो आपण क्लास. क्लासचे टाईप्स कोणते कोणते? 2 कोणते? User defined and predefined. Defined and user defined. युजर डिफाईन अँड प्री डिफाईन. ओके. तसंच व्हेरिएबलचे पण टाईप्स आहेत. ओके. आता काही लोक याला 3 टाईप मध्ये बोलता. ठीक आहे, आपण याला थोडंसं वेगळ्या वेने रिप्रेझेंट करतो. पहिला टाईप याचा पडतो बेस्ड ऑन टाईप ऑफ व्हॅल्यू रिप्रेझेंटेड बाय व्हेरिएबल.
हा जो व्हेरिएबल आहे हा कोणत्या टाईपची व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो याच्यानुसार एक कॅटेगरी आपण पाडली आहे. सो याच्यामध्ये पहिला टाईप येतो प्रिमिटिव्ह व्हेरिएबल्स आणि सेकंड टाईप येतो रेफरन्स व्हेरिएबल. ठीक आहे, फर्स्ट टाईप येतो प्रिमिटिव्ह व्हेरिएबल, सेकंड टाईप येतो रेफरन्स व्हेरिएबल. प्रिमिटिव्ह व्हेरिएबल काय असतं? प्रिमिटिव्ह व्हेरिएबल कुठेतरी ऐकलं आपण? प्रिमिटिव्ह होल नंबर्स. डेटा टाइप मध्ये होल नंबर नाही, होल नंबर एक छोटासा पार्ट झाला प्रिमिटिव्हचा. प्रिमिटिव्ह डेटा टाईप म्हणजे काय? प्रिमिटिव्ह डेटा टाईप म्हणजे काय गाईज? प्रीडिफाईन्ड डेटा टाइप्स. प्रीडिफाईन्ड डेटा टाइप्स. ओके, सो जे प्रिमिटिव्ह डेटा टाईपला अलो करता असे व्हेरिएबल्स म्हणजे प्रिमिटिव्ह व्हेरिएबल, जसं की इंट, बाईट, शॉर्ट, लॉंग, फ्लोट, डबल, कॅर. यांच्यापासून तुम्ही जे पण व्हेरिएबल्स बनणार ते कोणत्या टाईपचे बनतील? प्रिमिटिव्ह. ठीक आहे. रेफरन्स व्हेरिएबल म्हणजे जे क्लासला रेफर करताय, जे क्लासच्या ऑब्जेक्टला रेफर करताय. ओके, जे क्लासच्या ऑब्जेक्टला रेफर करताय. ठीक आहे, रेफर्स दी ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास. जे क्लासच्या ऑब्जेक्टला अशांना आपण रेफरन्स व्हेरिएबल बोलणार. जसं की मी एक एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट बनवला. ओके, कसा बनवतो मी एम्प्लॉईज ऑब्जेक्ट? एम्प्लॉई 1 इक्वल्स टू न्यू एम्प्लॉई. ओके, सो हा जो एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट बनवला, या ऑब्जेक्टला मी नाव काय दिलं? म्हणजे कोण आहे जो ऑब्जेक्टला रेफर करतोय? कोण आहे तो ऑब्जेक्टला रेफर करतोय? सांगतोय की हा ऑब्जेक्ट आहे एम्प्लॉई 1. सो एम्प्लॉई 1 ला आपण बोलणार रेफरन्स व्हेरिएबल, एम्प्लॉई 1 ला आपण बोलणार रेफरन्स व्हेरिएबल. हे क्लिअर? ठीक आहे, हा ऑब्जेक्टला रेफर करतोय ना, एम्प्लॉई क्लासच्या ऑब्जेक्टला कोण रेफर करतंय? एम्प्लॉई 1. सो हा झाला रेफरन्स व्हेरिएबल. यालाच आपण आयडेंटिफायर बोलू शकतो. बोलू शकतो, कारण की हा ऑलरेडी व्हेरिएबल आहे. सो कोणता पण व्हेरिएबल काय असतो? आयडेंटिफायर, राईट? करेक्ट. ओके, सो हा एक टाईप झाला. बट आपला मेन टाईप हा वाला आहे. मेन टाईपचं जे डिव्हिजन आपण पाडलंय ते सेकंड टाईप आहे, बेस्ड ऑन पोझिशन ऑफ डिक्लेरेशन and behavior. व्हेरिएबल कोणती याच्यानुसार आपण एक सेकंड टाईप पाडलाय. ठीक आहे, आणि हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये 2 कॅटेगरी येतात, ऍक्च्युली 3 येतात, बट इन जनरल आपण त्याला 2 मध्ये कन्वर्ट करतो. एक असतो ग्लोबल व्हेरिएबल, यालाच आपण बोलतो इन्स्टन्स व्हेरिएबल. सेकंड असतो लोकल व्हेरिएबल. एक थर्ड पण आहे जो की असं स्पेसिफिकली या कॅटेगरीमध्ये बसत नाही, त्याच्यासोबत फक्त आपण यूज करतो म्हणून आपण त्याला स्टॅटिक व्हेरिएबल बोलतो. ठीक आहे, बट हा आपण सेपरेटली शिकणार आहे. ठीक आहे, जेव्हा स्टॅटिक कीवर्ड शिकणार तेव्हा आपण स्टॅटिक व्हेरिएबल खूप डिटेलमध्ये शिकणार आहे. ओके, सो याला पण तुम्ही कन्सिडर करू शकता ह्या कॅटेगरीमध्ये, बट जनरली हे 2 मेन आहे, ग्लोबल आणि लोकल व्हेरिएबल. ओके, मग हे कशानुसार डिस्टिंग्विश झाले, कशानुसार हे डिफरन्शिएट झाले? बेस्ड ऑन त्यांचं पोझिशन ऑफ डिक्लेरेशन. ठीक आहे, बेस्ड ऑन पोझिशन ऑफ डिक्लेरेशन अँड बिहेवियर. ठीक आहे, बेस्ड ऑन पोझिशन ऑफ डिक्लेरेशन अँड बिहेवियर याच्यानुसार हे 2 कॅटेगरी पडले, ग्लोबल आणि लोकल व्हेरिएबल. त्यांना लक्षात ठेवायला खूप जास्त इझी आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. ओके, ग्लोबल व्हेरिएबल, पहिले तर आपण हे समजूयात की ग्लोबल व्हेरिएबलचं पोझिशन ऑफ डिक्लेरेशन काय असतं. हा क्लासमध्ये आता एक मला सांगा, जे पण व्हेरिएबल तुम्ही बनवणार
हे क्लासच्या मध्ये बनवणार आहे की क्लासच्या बाहेर? क्लासच्या मध्ये. क्लासच्या मध्ये. जी पण गोष्ट आपण करतो ते क्लासच्या मध्ये करतो. ओके, सो व्हेरिएबल ऑब्विसली क्लासच्या मध्ये बनणार. मग क्लासच्या मध्ये फक्त व्हेरिएबल असतात की बाकी पण गोष्टी असणार, राईट? जसं की क्लासच्या मध्ये एखादी मेथड असू शकते. ओके, क्लासच्या मध्ये सपोज एक मेथड आहे, ठीक आहे, त्याला आपण मेथड बोलतोय सध्यासाठी, ठीक आहे. ही एक मेथड झाली आहे. क्लासच्या मध्ये अजून एक मेथड आली आहे. ओके, 2 मेथड आहे क्लासच्या मध्ये. सो क्लासच्या मध्ये मेथड असू शकता, क्लासच्या मध्ये कन्स्ट्रक्टर असू शकता, क्लासच्या मध्ये व्हेरिएबल्स असू शकता, करेक्ट? येस ऑर नो? येस. मग आता आपले जे व्हेरिएबल आहे कुठे ऍक्च्युअली डिफाईन होणार? आपले जे व्हेरिएबल आहे ते ऍक्च्युअल मध्ये कुठे डिफाईन होणार त्याच्यानुसार यांची कॅटेगरी पडली आहे. मग आता ग्लोबल व्हेरिएबलची आपण पोझिशन बघू की हा कुठे डिक्लेअर होतोय. So global variable inside of a class and outside of method किंवा constructor किंवा block. जर एखादा व्हेरिएबल क्लासच्या मध्ये आणि मेथड किंवा कन्स्ट्रक्टर किंवा ब्लॉक याच्या बाहेर जर डिक्लेअर करत असेल तर अशा व्हेरिएबलला आपण काय बोलतो? ग्लोबल व्हेरिएबल. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दाखवतो. आपल्या कोडमध्ये आता मी मेथड्स बनवल्या आहे, 2 मेथड बनवल्या आहे. एक आहे मेन मेथड, एक आहे गेट डेटा मेथड. मेथड बद्दल आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. ओके, तेव्हा तुम्हाला या गोष्टी क्लिअर होईल. बट इथे या 2 मेथड आहे. एक गेट डेटा मेथड, ती इथून चालू होते आणि इथे संपते, आणि एक मेन मेथड, ही इथे संपते, ठीक आहे, लाईन नंबर 12 ला. सो मेन मेथड आणि गेट डेटा मेथड अशा 2 मेथड आपण बनवल्या आहे. सो जर व्हेरिएबल क्लासच्या मध्ये आणि मेथडच्या बाहेर म्हणजे आयदर ह्या मेथडच्या बाहेर, या मेथडच्या बाहेर, कुठे पण चालेल, पण क्लासच्या मध्ये. सपोज मी इथे आता एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, आयडी इक्वल्स 123. सो हा जो व्हेरिएबल मी इथे बनवला, ठीक आहे, हा जो व्हेरिएबल मी इथे बनवला आयडी नावाचा, तो आता क्लासच्या मध्ये आहे. येस ऑर नो? येस. क्लासच्या मध्ये आहे आणि मेथडच्या बाहेर दिसतोय, राईट? दोन्ही मेथडच्या तो बाहेर आहे, करेक्ट? मेथडच्या बाहेर कसं समजायचं? ही मेथड इथे स्टार्ट होते आणि इथे एंड होते, ही मेथड इथे स्टार्ट होते, इथे एंड होते. यांच्यामध्ये जर तो नाहीये म्हणजे तो मेथडच्या बाहेर. क्लिअर? सो ह्या आयडी नावाच्या व्हेरिएबलला मी ग्लोबल व्हेरिएबल बोलू शकतो. येस. याचा ना ओके. अजून एक व्हेरिएबल बनवलं मी, स्ट्रिंग नेम इक्वल्स टू नॅम. ओके, सो या नेम नावाच्या व्हेरिएबलला मी ग्लोबल व्हेरिएबल बोलू शकतो. येस. का बोलेल मी? कारण की या क्लासच्या मध्ये आणि मेथडच्या बाहेर, करेक्ट? येस. ओके, आता तुम्हीच आन्सर करणार मला, ठीक आहे? एक व्हेरिएबल बनवला मी, इंट रोल नंबर इक्वल्स टू 101. सो हा रोल नंबर नावाचा व्हेरिएबल ग्लोबल की लोकल? ग्लोबल. विचार करा. ग्लोबल. क्लासच्या मध्ये आहे, मग मेथडच्या मध्ये आहे की मेथडच्या बाहेर? मेथडच्या बाहेर. मेथडच्या बाहेर. मेथडच्या बाहेर. कोण कोण लोकल बोलताय? लोकल करेक्ट आहे. लोकल कोण बोलताय? मोनॅको असं कसं नाव आहे? मोनॅको कोण? ओके, एनिवे. सो हा व्हेरिएबल लोकल व्हेरिएबल नाहीये गाईज, हा ग्लोबल व्हेरिएबल. मेथडच्या मध्ये थोडी या, मेथड इथून स्टार्ट होते, इथे एंड होते, ही वाली मेथड. त्याचं नो लाईन नंबर 9 ला एंड होते, आणि ही सेकंड वाली मेथड जी मेन मेथड आहे ती इथून स्टार्ट होते आणि होते लाईन नंबर 17 ला. सो लाईन नंबर 11, 12, 10 एक पण मेथड नाहीये. सो हा मेथडच्या बाहेर आहे ऑब्विसली, राईट? सो नो? येस. ठीक आहे.
क्लासच्या मध्ये बाहेर ह्या दोन्ही मेथडच्या बाहेर ही मेथड इथपर्यंत आहे आणि ही मेथड इथपर्यंत. सो मेथडच्या बाहेर आहे ऑब्व्हियसली. सो याला काय बोलेल आपण? ग्लोबल व्हेरिएबल. ग्लोबल. हे क्लिअर? ओके. हळूहळू या गोष्टी तुम्हाला सवय लागेल. ओके. जेव्हा तुम्ही रोज बनवेल ना तेव्हा तुम्हाला सवय लागेल. काहीच खरंच मोनॅको कोण आहे? मोनॅको नाव काय तुझं? Anyway. ठीक आहे. प्लीज असं नाव नका ठेवत जाऊ. ठीक आहे. मोनॅको, पार्लेजी वगैरे वगैरे. प्रॉपर नाव दिलंय तुम्हाला, प्रॉपर नावाने जॉईन करा. ओके. नंतर सो ग्लोबल व्हेरिएबलची पोझिशन समजली? येस. ओके. आता मग या ग्लोबल व्हेरिएबलची पोझिशन तर आपल्याला समजली. आता याचा बिहेवियर काय? याचा बिहेवियर एकदा समजून घेऊयात. एक सेकंड. कोणीतरी डोअरबेल वाजवतोय. ओके. सो ग्लोबल व्हेरिएबलची पोझिशन समजली. याचं बिहेवियर एकदा समजून घेऊयात. त्याचं बिहेवियर काय असतं की ग्लोबल व्हेरिएबलची सेपरेट कॉपी, सेपरेट झेरॉक्स प्रत्येक ऑब्जेक्टला भेटतो. आता याचा मिनिंग काय होतो? असं बोलू शकतो आपण, each object will get separate copy of global variable. तर या लाईनचा मिनिंग काय होतो? हा मिनिंग जर तुम्हाला समजला तर तुम्हाला पूर्ण व्हेरिएबल चॅप्टर समजून गेला. आता मला सांगा, जे ऑब्जेक्ट्स असतात त्यांना प्रॉपर्टीज कोण प्रोव्हाइड करतं? व्हेरिएबल्स. ओके. ऑब्जेक्ट्सला प्रॉपर्टीज कोण प्रोव्हाइड करतं? व्हेरिएबल्स. मग या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या टाईपच्या असू शकतात. जसं की मी इथे एक स्टुडंट क्लास आहे ना, स्टुडंट क्लासचा सपोज मी एक ऑब्जेक्ट बनवला. कसा बनवतो आपण स्टुडंट क्लासचा ऑब्जेक्ट? स्टुडंट 1 इक्वल्स टू न्यू स्टुडंट. सो हा जर स्टुडंट 1 ऑब्जेक्ट बनवला, ह्या स्टुडंट 1 ऑब्जेक्टला प्रॉपर्टीज कोण देणार? व्हेरिएबल्स. येस ऑर नो? व्हेरिएबल्स. मग हे जे ग्लोबल व्हेरिएबल असतात ते आपल्या ऑब्जेक्टला प्रॉपर्टीज देतात. हे जे ग्लोबल व्हेरिएबल असतात हे आपल्या ऑब्जेक्ट्सला प्रॉपर्टीज प्रोव्हाइड करतात. मग आता प्रॉपर्टीज कशा प्रोव्हाइड करतात? कॉमनली प्रोव्हाइड करतात की सेपरेटली प्रोव्हाइड करतात? तर हे ऑब्जेक्ट्सला सेपरेटली प्रॉपर्टीज प्रोव्हाइड करतात. म्हणजे काय? सपोज इथे मी अजून एक ऑब्जेक्ट बनवला ज्याला नाव दिलं मी स्टुडंट 2. इथे मी अजून एक ऑब्जेक्ट बनवला ज्याला नाव दिलं मी स्टुडंट 3. सो आता माझ्याकडे किती ऑब्जेक्ट्स आहे? 3. ठीक आहे. सपोज आपण 2च ऑब्जेक्ट कन्सिडर करूयात. आपल्याकडे 2 ऑब्जेक्ट्स आहे. ठीक आहे. आपल्याकडे ग्लोबल व्हेरिएबल आहे, राईट? कोणते कोणते? आयडी, नेम अँड रोल नंबर. येस ऑर नो? हे 3 आपले, एक सेकंड, हे 3 आपले काय ग्लोबल व्हेरिएबल झाले? आयडी, नेम अँड रोल नंबर. येस ऑर नो? येस. करेक्ट. आता हे आपल्या ह्या 2 ऑब्जेक्टला प्रॉपर्टीज प्रोव्हाइड करतील. म्हणजे स्टुडंट 1ला काय काय भेटेल? प्रॉपर्टीज म्हणजे ते स्वतः भेटतात त्यांना. स्टुडंट 1ला काय काय भेटेल? नेम, आयडी, रोल नंबर, नेम. आयडी, रोल नंबर, नेम अँड नेम. या 3 गोष्टी कोणाला भेटल्या? स्टुडंट 1ला. सेम गोष्टी स्टुडंट 2ला भेटतील? सेम प्रॉपर्टी स्टुडंट 2ला भेटतील की नाही? येस. भेटतील. बट इथे एक समजून घ्या की ह्या ज्या गोष्टी भेटल्या त्या कॉमन नाही भेटल्या, ह्या त्यांना भेटल्या सेपरेट. एक एक्झाम्पल मी देतो तुम्हाला. जसं की आपण एक्झाम सेंटरला गेलो, एक्झाम हॉलमध्ये बसलो. ओके. एक्झाम हॉलमध्ये बसल्यावरती आपण सपोज 28 लोक एक्झाम देतोय. ओके. सो 28 लोक जेव्हा आपण एक्झाम द्यायला बसतो हॉलमध्ये, तेव्हा जो आपला सुपरवायझर असतो, ओके, तो काय करतो? तो सगळ्यांना एकच आन्सर शीट देतो की प्रत्येकाला सेपरेट आन्सर शीट देतो?
सेपरेट आन्सर शीट देतो. सेपरेट आन्सर शीट देतो. सो Question एक्झाम तर एकच आहे, बट तो प्रत्येकाला सेपरेट क्वेश्चन पेपर आणि सेपरेट आन्सर शीट देतो. येस ऑर नो? Yes. राईट. सो याचा मिनिंग, सपोज जर आपल्याकडे आपण जर स्वतःला ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर केलं, ऑब्जेक्ट म्हणजे कोण? स्टुडंट्स. किती स्टुडंट्स? 28 स्टुडंट्स. आणि व्हेरिएबल्स म्हणजे कोण? क्वेश्चन पेपर अँड आन्सर शीट. हे 2 व्हेरिएबल झाले. येस ऑर नो? हे 2 व्हेरिएबल झाले. मग हे 2 व्हेरिएबल आपल्या ऑब्जेक्ट्सला प्रॉपर्टीज प्रोव्हाइड करतात. मग प्रॉपर्टीज म्हणजे हे कॉमनली प्रॉपर्टीज प्रोव्हाइड करतात की सेपरेट कॉपी देतात सगळ्यांना? Separate. सेपरेट. Separate copies. प्रत्येक पर्सनला सेपरेट क्वेश्चन पेपर आणि सेपरेट आन्सर शीट भेटणार. येस ऑर नो? सेम आपला ग्लोबल व्हेरिएबल करतो. ग्लोबल व्हेरिएबल काय करतो? ग्लोबल व्हेरिएबल काय करतो? जेवढे पण ऑब्जेक्ट्स आपले बनणार, स्टुडंट 1, 2, 3, 4, 5 किती पण ऑब्जेक्ट्स बनले, प्रत्येकाला स्वतःची एक झेरॉक्स कॉपी देतो. प्रत्येकाला स्वतःची एक झेरॉक्स कॉपी देतो. म्हणजे स्टुडंट 1 ची आयडी आणि स्टुडंट 2 ची आयडी सेमच असली पाहिजे असं कंपल्सरी आहे का? स्टुडंट 1 ची आयडी आणि स्टुडंट 2 ची आयडी काहीतरी डिफरंट असू शकते. येस ऑर नो? राईट. कारण की ती सेपरेट कॉपी झाली. स्टुडंट 1 आणि स्टुडंट 2 हे सेपरेट ऑब्जेक्ट आहे. सेपरेट ऑब्जेक्ट, तर हे जे प्रॉपर्टीज भेटणार त्यांना हे सेपरेट भेटणार की कॉमन? सेपरेट. हे क्लिअर? हे क्लिअर गाईज? Yes. ओके. हे आता तुम्हाला अजून डिटेल केव्हा समजेल? जेव्हा आपण स्टॅटिक व्हेरिएबल शिकणार. स्टॅटिक आणि ग्लोबल व्हेरिएबल मध्ये एकच डिफरन्स असतो. स्टॅटिक व्हेरिएबलची कॉमन कॉपी भेटते, ग्लोबल व्हेरिएबलची सेपरेट कॉपी भेटते. बस एकच मेजर डिफरन्स आहे स्टॅटिक आणि ग्लोबल व्हेरिएबलमध्ये. सो तेव्हा जेव्हा स्टॅटिक व्हेरिएबल आपण शिकेल तेव्हा तुम्हाला याचं बिहेवियर मी तुम्हाला दाखवेल. ओके. प्रोग्राम मध्ये आपण प्रूव्ह करलं की यांना सेपरेट कॉपी भेटली आणि याला कॉमन कॉपी भेटली. ओके. सध्यासाठी एवढं लक्षात ठेवा की ग्लोबल व्हेरिएबलची प्रत्येक ऑब्जेक्टला सेपरेट कॉपी भेटते. हे क्लिअर? Yes. मग हे जे ग्लोबल व्हेरिएबल आहे यांना आपण इन्स्टन्स व्हेरिएबल का बोललोय? हे जे ग्लोबल व्हेरिएबल आहे यांना आपण इन्स्टन्स व्हेरिएबल का बोललोय? कारण की ग्लोबल व्हेरिएबल क्रिएट केव्हा होणार? जेव्हा तुमचा ऑब्जेक्ट बनेल. जेव्हा तुमचा ऑब्जेक्ट क्रिएट होईल तेव्हा ग्लोबल व्हेरिएबल इनिशियलाइज होतो. आणि जेव्हा तुमचा ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय होईल तेव्हा त्याच्यासोबत त्याची ग्लोबल व्हेरिएबलची कॉपी डिस्ट्रॉय होते. सो ग्लोबल व्हेरिएबल क्रिएट केव्हा होता? जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो. आणि ग्लोबल व्हेरिएबल डिस्ट्रॉय केव्हा होता मेमरीमधून? जेव्हा त्याचा ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय होतो. म्हणजे ग्लोबल व्हेरिएबलची कॉपी केव्हा डिस्ट्रॉय होते? जेव्हा त्याचा ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय होतो. म्हणजे सपोज प्रतीक एक्झाम सेंटरला बसलाय, प्रतीकचा एक्झाम झाली, मग प्रतीक काय करेल? त्या आन्सर शीट आणि क्वेश्चन पेपरला तिथे सबमिट करून जाईल. येस ऑर नो? राईट. म्हणजे प्रतीकचा आन्सर शीट आणि क्वेश्चन पेपर सबमिट झाला म्हणजे डिस्ट्रॉय झाला असं आपण बोलूयात. ओके. सो त्याची व्हॅल्यू केव्हा होती? जेव्हा प्रतीक क्लासमध्ये आला तेव्हा क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीटला व्हॅल्यू आली. जेव्हा प्रतीक क्लासच्या बाहेर गेला तेव्हा त्यांची व्हॅल्यू संपली. येस ऑर नो? सो प्रतीकवरती ग्लोबल व्हेरिएबल डिपेंडेंट आहे. म्हणून ग्लोबल व्हेरिएबललाच दुसरं नाव काय दिलं आपण? इन्स्टन्स व्हेरिएबल. कारण की इन्स्टन्स म्हणजे कोण असतं? ऑब्जेक्ट. आपण ऑब्जेक्टला काल एक लाईन बोललो होतो, ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ अ क्लास. ऑब्जेक्टलाच आपण क्लासचा काय बोलतो? इन्स्टन्स. येस ऑर नो? नोट्स मध्ये बघितलं स्टार्टिंगला सेकंड लाईन मी लिहिली आहे. राईट. ऑब्जेक्ट इज अ इन्स्टन्स ऑफ अ क्लास. याचा मिनिंग ऑब्जेक्टलाच आपण क्लासचा काय बोलतोय? इन्स्टन्स. इन्स्टन्स म्हणजेच ऑब्जेक्ट. आणि ग्लोबल व्हेरिएबल क्रिएट होता ऍट द टाइम ऑफ ऑब्जेक्ट क्रिएशन आणि ग्लोबल व्हेरिएबल डिस्ट्रॉय होता जेव्हा तुमचा ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय होतो. राईट. त्याची कॉपी डिस्ट्रॉय होते जेव्हा तुमचा ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय होतो. म्हणून ग्लोबल व्हेरिएबललाच काय बोललं जातं? इन्स्टन्स व्हेरिएबल. हे क्लिअर? हे क्लिअर गाईज? क्रिएटेड म्हणजे हा केव्हा क्रिएट होईल? क्रिएट म्हणजे काय? क्रिएट तर आपण इथे क्रिएट केलाय.
क्रिएट तर आपण इथे क्रिएट केलाय, ऑब्जेक्टच्या पहिलेच क्रिएट केला होता आपण याला. मेमरीमध्ये क्रिएट होईल असं बोलतोय मी. मेमरीमध्ये याला व्हॅल्यू केव्हा भेटेल? जेव्हा ऑब्जेक्ट बनेल. याच्यावर नो. आता जावा एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जावामध्ये जो डेटा स्टोअर होतो तो कोणाच्या फॉर्मॅटमध्ये होईल? ऑब्जेक्टच्या. म्हणजे जेव्हा स्टुडंट1 ऑब्जेक्ट बनेल तेव्हा स्टुडंट1 ऑब्जेक्ट सोबत या 3 गोष्टी स्टोअर होतील की नाही? आयडी, रोल नंबर अँड नेम. Yes. त्याच्यावर नो. जेव्हा स्टुडंट2 ऑब्जेक्ट बनेल त्याच्यासोबत त्याच्या 3 गोष्टी स्टोअर होतील, आयडी, रोल नंबर अँड नेम. मग जेव्हा स्टुडंट2 ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय होईल, गार्बेज कलेक्टर स्टुडंट2 ऑब्जेक्टला घेऊन जाईल, गार्बेजमध्ये टाकेल, तेव्हा त्याच्या या आयडी, रोल नंबर आणि नेम पण डिस्ट्रॉय होईल की नाही? Hoil. होईल, राईट. सो याचा मिनिंग असा आहे, क्रिएटेड म्हणजे मेमरीमध्ये क्रिएटेड. ओके. सो ग्लोबल व्हेरिएबल केव्हा क्रिएट होतो? ॲट द टाइम ऑफ ऑब्जेक्ट क्रिएशन अँड इट विल बी डिस्ट्रॉइड ॲट द टाइम ऑफ ऑब्जेक्ट डिस्ट्रक्शन किंवा गार्बेज कलेक्शन. ठीक आहे, हे क्लिअर. म्हणून याला आपण काय बोलतो? इन्स्टन्स व्हेरिएबल. हे क्लिअर गाईज? हा पॉइंट क्लिअर? Yes. ओके. सो इथे जर तुम्ही बघितलं, जर मी अजून एक ऑब्जेक्ट बनवला, स्टुडंट3, स्टुडंट3 इक्वल्स टू न्यू स्टुडंट. ठीक आहे, अजून एक ऑब्जेक्ट मी बनवला. सो या ऑब्जेक्टला पण आयडी, नेम आणि रोल नंबर भेटेल. जेव्हा हा ऑब्जेक्ट क्रिएट होईल तेव्हा या 3 गोष्टी क्रिएट होतील, आणि जेव्हा ऑब्जेक्ट डिलीट होईल तेव्हा या 3 गोष्टी मेमरीमधून निघून जातील. हे क्लिअर? मग मला सांगा, हा ग्लोबल व्हेरिएबल स्टोअर कुठे होतो? कोणत्या मेमरीमध्ये ग्लोबल व्हेरिएबल स्टोअर होणार? heap area. किंवा सॉरी, कुठे स्टोअर होणार हा ग्लोबल व्हेरिएबल? heap area मध्ये. हीप एरियामध्ये. काय हीप एरियामध्ये? ऑब्जेक्ट सोबत हा बनणार, राईट. जेव्हा ऑब्जेक्ट बनणार तेव्हा ग्लोबल व्हेरिएबल बनणार. ऑब्जेक्ट कुठे स्टोअर होतो? हीप Heap एरियामध्ये. area. म्हणून ग्लोबल व्हेरिएबल पण कुठे स्टोअर होणार? हीप एरियामध्ये. हे क्लिअर? हे क्लिअर गाईज, हा पॉइंट? Yes. ओके. म्हणून ग्लोबल व्हेरिएबलला आपण इन्स्टन्स व्हेरिएबल बोलतो. ओके. आणि एक लक्षात ठेवा, ग्लोबल व्हेरिएबलची प्रत्येक ऑब्जेक्टला सेपरेट कॉपी भेटते. ओके. याचा मिनिंग तर तुम्हाला मी ते छोटासा गोष्ट प्रूव्ह करून दाखवतो. आता मी या स्टुडंट1चा जर मी रोल नंबर प्रिंट केला, ह्या गोष्टी तुम्हाला अजून माहीत नाही आहे, जस्ट मी तुम्हाला दाखवतो. स्टुडंट1चा मी आयडी प्रिंट केली, स्टुडंट1चा मी रोल नंबर प्रिंट करतोय आणि नेम प्रिंट करतोय. ठीक आहे, सध्या फक्त लक्ष द्या, पुढे जाऊन मी तुम्हाला शिकवणार आहे कसं करायचं. तर स्टुडंट1च्या गोष्टी मी जर प्रिंट करतोय, अरे एक सेकंड. ओके. स्टुडंट1चं बघा, मी आयडी प्रिंट केला 1 2 3, रोल नंबर आला 101 आणि नेम आला 9, राईट? येस ऑर नो? ओके. आता स्टुडंट2 साठी ना मी व्हॅल्यू चेंज करतोय. सो स्टुडंट2ची मी आयडी चेंज करून सेट करतोय 404. स्टुडंट2चा नेम चेंज करून मी सेट करतोय योगेश. ओके. आणि स्टुडंट2चा रोल नंबर चेंज करून मी सेट करतोय 555. सो जर या स्टुडंट2च्या गोष्टी मी प्रिंट केल्या, काय काय? रोल नंबर, नेम अँड आयडी.
तर बघा, स्टुडंट 1चा आयडी, रोल नंबर आणि नेम आणि स्टुडंट 2चा आयडी, रोल नंबर आणि नेम दोघांचे डिफरंट आले. हा स्टुडंट 1चा आहे फर्स्ट वाला आणि सेकंड वाला स्टुडंट 2चा आहे. दोघांचे डिफरंट आले. इथे खाली आउटपुट दिसतंय तुम्हाला? हे इथे आउटपुट Yes, दिसतंय. sir. ओके. स्टुडंट 1चा आयडी होता 123, रोल नंबर 101 आणि नेम नयन. स्टुडंट 2चा नेम योगेश, आयडी 404 अँड रोल नंबर 5555. करेक्ट. सो दोघांचे डिफरंट आले. सो स्टुडंट 2 असा बोलला का, सॉरी स्टुडंट 1 असा बोलला का की स्टुडंट 2ने व्हॅल्यू चेंज केल्या तर त्याच्या पण व्हॅल्यू चेंज झाल्या पाहिजे. स्टुडंट 2ने त्याच्या व्हॅल्यू चेंज केल्या, स्टुडंट 1च्या व्हॅल्यूवर इम्पॅक्ट झाला का? नो, राईट. No. स्टुडंट 2ने आयडी, नेम आणि रोल नंबर चेंज केला, बट स्टुडंट 1च्या आयडी, रोल नंबर आणि नेमवरती इम्पॅक्ट झाला का? नाही. याचा मिनिंग, हे जे ग्लोबल व्हेरिएबल बनले हे सेपरेट कॉपी बनले की कॉमन कॉपी? Separate copy. सेपरेट कॉपी. प्रत्येकाला सेपरेट कॉपी भेटली आहे. म्हणून योगेशचं नाव, रोल नंबर आणि आयडी चेंज झाला स्टुडंट 2 साठी, त्याचा नयनवरती इम्पॅक्ट नाही झाला. म्हणजे योगेशने आन्सरशीटमध्ये काही जरी लिहिलं तर नयनची आन्सरशीट वेगळी राहणार. येस ऑर नो? करेक्ट, कारण की सेपरेट कॉपी होती. हे क्लिअर? हे क्लिअर गाईज? Yes, sir. ओके. हे पुढे जाऊन मी तुम्हाला शिकवेल सेपरेट कॉपी, कॉमन कॉपी, स्टॅटिक व्हेरिएबलच्या वेळेस. बट पहिले तुम्हाला इंटेलिजे इन्स्टॉल करावं लागेल. सो एक बेसिक समजला डिफरन्स, बेसिक प्रॉपर्टी समजलं त्या बिहेवियर आणि पोझिशन ग्लोबल व्हेरिएबलची. Yes. ओके. आणि हा कुठे स्टोअर होतो? Heap Heap area मध्ये. हीप एरियामध्ये. ओके. सो सेकंड कॅटेगरी आहे आपली लोकल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल याच्या नावावरूनच काय समजतंय, हा लोकली यूज होणार आहे. म्हणजे हा टेम्पररी रिक्वायरमेंट साठी यूज होणार आहे. असं बोलू शकतो, टू फुलफिल द टेम्पररी रिक्वायरमेंट. टेम्पररी रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी काय यूज होणार आहे? Local variables. or to satisfy the temporary requirement. So temporary requirement जर तुम्हाला सॅटिस्फाईड करायची असेल तर लोकल व्हेरिएबल्स यूज होणार. आता या लोकल व्हेरिएबलचं मिनिंग काय? पहिले तर याचं आपण पोझिशन बघूयात की हा कुठे डिक्लेअर होतो. जसं की ग्लोबल व्हेरिएबलची पोझिशन काय होती? Inside the class, outside the method. इनसाइड द क्लास, आउटसाइड द मेथड. तशी आपली लोकल व्हेरिएबलची पोझिशन काय असणार? इनसाइड ऑफ द क्लास अँड इनसाइड ऑफ आयदर मेथड किंवा ब्लॉक किंवा कन्स्ट्रक्टर. कोणी पण असेल तर त्याला लोकल बोलेल आपण. म्हणजे हा बघा, आता हा मेथडच्या मध्ये असला पाहिजे तरच याला लोकल बोलणार आपण. येस ऑर नो? Yes. तर इथे मी एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. इथे एक मी मेथड बनवली आहे गेट डेटा. तर याच्यामध्ये जर मी एक व्हेरिएबल बनवला इंट एम्प्लॉई किंवा मार्क्स इक्वल्स टू 28. सो हा जो व्हेरिएबल बनवला मी मार्क्स नावाचा, ठीक आहे. हा लोकल की ग्लोबल? लोकल. तो मेथडच्या मध्ये बनलाय. जर मेथडच्या मध्ये असेल तर डायरेक्टली लोकल. मग आता हा लोकल व्हेरिएबल का बनवायचा, गरज काय पडली? जर तुमच्याकडे ग्लोबल व्हेरिएबल बनवता येतो मग लोकल व्हेरिएबलची गरज काय पडली? तर खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. एक एक्झाम्पल देतो मी. आपली जी इंडिया कंट्री आहे, ठीक आहे, आपली जी इंडिया कंट्री आहे, इंडिया कंट्रीमध्ये किती स्टेट्स आहे सध्या? ओके. 36 नाही आहे स्टेट्स, 28 आय गेस 28 आहे. ओके. सो इंडियामध्ये 28 स्टेट्स आहे. मग या 28 स्टेट्समध्ये सपोज आपण कन्सिडर केलं महाराष्ट्र किंवा गुजरात किंवा तामिळनाडू. ह्या प्रत्येक स्टेटने आपल्या आपल्या एरियात एकमेकांसोबत कम्युनिकेट करण्यासाठी एक सेपरेट लँग्वेज बनवली आहे. नो? Yes. जसं की महाराष्ट्राचे लोक एकमेकांसोबत बोलण्यासाठी
आपण मराठी लँग्वेजचा यूज करतो. गुजरातचे लोक एकमेकांसोबत डेली बेसिसवरती कम्युनिकेट करण्यासाठी गुजराती लँग्वेजचा यूज करतात. असं नो. तामिळनाडूचे लोक तामिळ लँग्वेजचा यूज करतात. करेक्ट. सो प्रत्येकाने आपल्या आपल्या स्टेट्समध्ये एकमेकांसोबत कम्युनिकेट करण्यासाठी ती कम्युनिकेशनची टेम्पररी रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी एक टेम्पररी लँग्वेज बनवली आहे आपल्या स्टेटसाठी. ठीक आहे. म्हणजे ही जी लँग्वेज झाली याला आपण लोकल व्हेरिएबल बोलू शकतो. Yes. मराठी, गुजराती, तामिळ, अजून कोणत्या कोणत्या असतात त्याचं नो, Yes. बेंगॉली, राईट. त्यांना आपण लोकल व्हेरिएबल बोलू शकतो. Yes. राईट. आणि आपला जो सेंटर आहे म्हणजे ॲज अ होल इंडिया कंट्री, याला जर आपण क्लास बोललो, इंडिया कंट्रीला आपण क्लास बोललो, तर या क्लासमध्ये एक ग्लोबल लँग्वेज डिक्लेअर करून ठेवली आहे. कोणती? हिंदी. Hindi. सो ही ग्लोबल हिंदी लँग्वेज पूर्ण 28 स्टेट्समध्ये ॲप्लिकेबल आहे. याचं नो. Yes. पूर्ण 28 स्टेट्समध्ये आपण हिंदी लँग्वेज बोलू शकतो. Yes. करेक्ट. फक्त जर महाराष्ट्रात तुम्ही राहताय, महाराष्ट्रात तुम्ही फिरताय तर बोलतो, बट आपण दुसऱ्या स्टेटमध्ये गेलो की लगे आपण हिंदी बोलायला सुरू करतो. याचं नो. करेक्ट. म्हणजे हिंदी लँग्वेज पूर्ण ठिकाणी व्हॅलिड आहे. सो हिंदी ही ग्लोबल लँग्वेज झाली. मराठी, तामिळ, बेंगॉली, गुजराती हे सगळे Local. लोकल लँग्वेज झाली. राईट. Yes. लोकल लँग्वेज तेवढ्या मेथडसाठी बनली आहे, तेवढ्या महाराष्ट्रासाठी बनली आहे, तेवढ्या गुजरातसाठी बनली आहे. ग्लोबल लँग्वेज पूर्ण एका क्लाससाठी बनली आहे. ग्लोबल व्हेरिएबल पूर्ण एका क्लाससाठी बनला आहे. हे समजलं इन शॉर्ट. Yes. ग्लोबल लोकल. ओके. सो ग्लोबल आय डी, रोल नंबर, नेम हा पूर्ण क्लाससाठी व्हॅलिड आहे. ठीक आहे. आय डी, रोल नंबर, नेम हा पूर्ण क्लाससाठी व्हॅलिड आहे. याला क्लासमध्ये तुम्ही कुठे पण यूज करा. बट हा जो मार्क्स नावाचा व्हेरिएबल मी बनवला हा कुठपर्यंत व्हॅलिड असणार? मेथड. फक्त गेट डेटा मेथडमध्ये. फक्त गेट डेटा मेथडमध्ये जिथे तो बनलाय तेवढ्याच मेथड पुरता तो व्हॅलिड. हे क्लिअर? सो लोकल व्हेरिएबलचा स्कोप लिमिटेड असतो. असं बोलू शकतो आपण, स्कोप ऑफ द लोकल व्हेरिएबल is limited to that method or block where it has declared. ठीक आहे. लोकल व्हेरिएबलचा स्कोप कुठपर्यंत असेल? जिथे तो बनलाय तेवढ्यापर्यंतच, त्या ब्लॉक किंवा त्या मेथड पर्यंतच. हे क्लिअर? बट ग्लोबल व्हेरिएबलचा स्कोप पूर्ण क्लासमध्ये असतो. सो याचं सिम्पल एक्झाम्पल आपलं इंडिया कंट्री, हिंदी लँग्वेज आणि आपल्या बाकी लँग्वेज असं लक्षात ठेवायचं. बाकी लँग्वेज त्या रिजन पुरता चालता, तेवढ्या स्टेटमध्ये चालता, म्हणून त्या लोकल लँग्वेज, लोकल व्हेरिएबल. आणि हिंदी लँग्वेज पूर्ण इंडियात चालते तर ती ग्लोबल व्हेरिएबल. हे क्लिअर? हे क्लिअर गाईज? Yes. सो ग्लोबल आणि लोकलचं कन्फ्युजन गेलं तुमचं? Yes. ओके. ठीक आहे. सो ऑलवेज लक्षात ठेवा, ग्लोबल व्हेरिएबल मेथडच्या बाहेर बनणार, लोकल व्हेरिएबल मेथडच्या मध्ये बनणार. ओके. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. हा जो लोकल व्हेरिएबल बनला हा का बनवायचा? कारण की जर ह्या गेट डेटा मेथडला काहीतरी टेम्पररी व्हेरिएबलची गरज आहे, तेवढ्या पुरतं ह्या मेथडमध्ये काहीतरी तुम्हाला काम करायचं आहे. सपोज मला या मेथडमध्ये प्रिंट करायचं आहे, प्रिंट स्टुडंट्स मार्क्स. ओके. स्टुडंटचे मार्क्स प्रिंट करायचे. सो मी एक लोकल व्हेरिएबल बनवला मार्क्स नावाचा, त्याच्यात मार्क्स ठेवलंय आणि या मार्क्सला मी प्रिंट करतो. सीसॉर्टमध्ये या मार्क्सला ठेवतोय, मार्क्सला मी प्रिंट करतो. ओके. सो ही टेम्पररी रिक्वायरमेंट होती. कोणत्या मेथडसाठी? गेट डेटा मेथडसाठी. सो टेम्पररी रिक्वायरमेंट जर असेल तर उगाच ग्लोबल व्हेरिएबल बनवत नाही बसायचा. हा जो मार्क्स जर मी इथे बनवला तर प्रॉब्लेम काय होईल बघा. ह्या मार्क्सची गरज कोणत्या मेथडसाठी आहे? फक्त हा आता ग्लोबल झाला की लोकल, लाईन नंबर 7 ला हा ग्लोबल झाला की लोकल? ग्लोबल. आता ही छोटीशी रिक्वायरमेंट होती या मेथडमध्ये की स्टुडंटचे मार्क्स प्रिंट करायचे होते. तुम्ही एक लोकल व्हेरिएबल बनवला आणि मग स्टुडंटचे मार्क्स प्रिंट करायला लावताय. याने प्रॉब्लेम काय होईल? ग्लोबल व्हेरिएबलची कॉपी
सेपरेट कॉपी प्रत्येक ऑब्जेक्टला भेटते? Yes. म्हणजे आपल्या क्लासमध्ये आपण 3 ऑब्जेक्ट बनवले, 4 ऑब्जेक्ट बनवले, तर ह्या किती कॉपी बनतील? 3-4 जेवढे ऑब्जेक्ट बनवले तेवढ्या कॉपी बनतील. म्हणजे ते मेमरीमध्ये तेवढा स्पेस कंझ्युम करेल 4 वेळेस. येस ऑर नो? Yes. तुमची रिक्वायरमेंट किती वेळेस होती? फक्त एकदाच हे मार्क्स प्रिंट करायला. येस ऑर नो? बट तुमच्या 4 ऑब्जेक्टमुळे ह्या ग्लोबल व्हेरिएबलच्या 4 कॉपी बनल्या. मग ह्या युजलेस आहे की नाही? म्हणजे तुम्ही उगाच मेमरी कंझ्युम Yes. गरज नसताना, राईट? सो जेव्हा तुमची टेम्पररी रिक्वायरमेंट आहे अशी छोटीशी, किंवा त्या मेथड पुरती रिक्वायरमेंट आहे, मेथडसाठी रिक्वायरमेंट आहे फक्त, तर ग्लोबल व्हेरिएबल न बनवता कोणता व्हेरिएबल बनवायचा? लोकल. हे क्लिअर का? कारण की लोकल व्हेरिएबल हा इन्स्टन्स व्हेरिएबल असं काय बोललो का मी आतापर्यंत, किंवा कुठे लिहिलं का की लोकल व्हेरिएबलला आपण इन्स्टन्स व्हेरिएबल बोलतो? नाही. लोकल व्हेरिएबलची कॉपी ऑब्जेक्टला भेटते असं बोलतोय मी? नाही. सो लोकल व्हेरिएबल हा ऑब्जेक्टला कॉपी देत नाही. लोकल व्हेरिएबल हा काय बोलता, मेमरीमध्ये 10 वेळेस क्रिएट नाही होणार. ठीक आहे, तो फक्त तेवढ्या ब्लॉक पुरता व्हॅलिड आहे. जेव्हा ही मेथड एक्झिक्यूट होणार तेव्हा लोकल व्हेरिएबल क्रिएट होणार. जेव्हा या मेथडचं काम संपेल तेव्हा लोकल व्हेरिएबलचं काम संपेल आणि तो डिलीट होईल. हे क्लिअर? जेव्हा ही मेथड एक्झिक्यूट होणार म्हणजे लाईन बाय लाईन हा कोड एक्झिक्यूट व्हायला स्टार्ट होईल, लाईन नंबर 10, 11, 12, 13, 14, 15, तेव्हा हा लोकल व्हेरिएबल बनेल. जेव्हा या मेथडचं काम संपेल लाईन नंबर 17ला, तेव्हा हा लोकल व्हेरिएबल डिस्ट्रॉय होईल. हे क्लिअर? येस ऑर नो? Yes. लोकल व्हेरिएबल कुठे स्टोअर होणार? स्टॅक एरियामध्ये. आता स्टॅक एरियामध्ये आपण असं बोललो का की ऑब्जेक्ट स्टोअर होता? नो, राईट? ऑब्जेक्ट कुठे स्टोअर होता? हीप एरियामध्ये. मग हीप एरिया स्टॅक एरिया वेगळा. म्हणजे लोकल व्हेरिएबलची कॉपी ऑब्जेक्टला भेटणार का? बिलकुल नाही, राईट? सो ऑब्जेक्ट जेव्हा क्रिएट होणार त्यांना लोकल व्हेरिएबलची कॉपी नाही भेटणार, किंवा लोकल व्हेरिएबल जेव्हा क्रिएट होणार त्यांना कॉपीने क्रिएट करावं लागणार ऑब्जेक्टसाठी. म्हणजे मेमरी वेस्टेज तर होणारच नाही. सो लोकल व्हेरिएबल केव्हा क्रिएट होईल? जेव्हा ही मेथड कॉल होणार. जेव्हा आता हे मेथड कॉलिंग वगैरे आपण हे उद्या शिकणार आहे. ओके, जेव्हा ही गेट डेटा मेथड कॉल होणार तेव्हा लाईन नंबर 9ला जेव्हा तुमचा JVM येईल, मग तो लाईन नंबर 11 बघेल. मग इथे हा मार्क्स नावाचा लोकल व्हेरिएबल कुठे स्टोअर होईल? स्टॅक एरियामध्ये. मग जेव्हा ह्या सगळ्या लाईन एक्झिक्यूट होतील आणि लाईन नंबर 17ला येतो, इथे मेथड संपली. की म्हणजे या मेथडचं काम संपलं. म्हणजे या लोकल व्हेरिएबलचं पण काम संपलं, राईट? म्हणजे लोकल व्हेरिएबल डिस्ट्रॉय होऊन जाईल. सो लोकल व्हेरिएबल एक टेम्पररी व्हेरिएबल आहे, थोड्या वेळसाठी तो बनलाय, जोपर्यंत त्या मेथडचं काम आहे. क्लिअर? सो जेव्हा जेव्हा तुम्हाला पॉसिबल होईल अशा टेम्पररी रिक्वायरमेंट, तेव्हा तुम्ही काय बनवणार? लोकल व्हेरिएबल की ग्लोबल व्हेरिएबल? Local variable. लोकल व्हेरिएबल. हे क्लिअर? Yes. ओके. आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, हा जो JVM असतो ना, तो जनरली मेमरी मॅनेजमेंट, JVMची जी मेमरी मॅनेजमेंट असते ती जनरली हीप एरियात डॉमिनंट असते. हीप एरिया त्याच्यासाठी मेन असतो, कारण की स्टॅक एरिया हा टेम्पररी एरिया आहे. जोपर्यंत मेथड आहे तोपर्यंत स्टॅक एरिया, मेथड संपली स्टॅक एरियातला डेटा उडाला. ओके. सो JVM लोकल व्हेरिएबलला डिफॉल्ट व्हॅल्यू प्रोव्हाइड करत नाही, कारण की JVMला समजतच, म्हणजे JVM त्याच्याकडे लक्षच देत नाही की लोकल व्हेरिएबल बनत आहे की नाही बनत आहे, कारण की ते स्टॅक एरियात आहे. JVMचा मेन फोकस कुठे? हीप एरियाकडे. ओके. सो JVM लोकल व्हेरिएबलला डिफॉल्ट व्हॅल्यू देत नाही. JVM does not provide default value to the local variable. JVM लोकल व्हेरिएबल्सला डिफॉल्ट व्हॅल्यू देत नाही. आता डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणजे काय? एक्झाम्पल, जर मी या मेथडच्या मध्ये
एक लोकल व्हेरिएबल बनवला स्ट्रिंग लास्ट नेम. आता हा जो लोकल व्हेरिएबल बनवला याला डिफॉल्ट व्हॅल्यू भेटणार का? नो. किंवा इथे बनवला मी इंट सॅलरीला डिफॉल्ट व्हॅल्यू भेटणार का 0 म्हणून? नाही. नाही भेटणार. ठीक आहे. जेव्हीएम लोकल व्हेरिएबलला डिफॉल्ट व्हॅल्यू देत नाही. सो तुम्हाला लोकल व्हेरिएबल ऑलवेज इनिशियलाइज करायला पाहिजे. आपण लोकल व्हेरिएबल ऑलवेज इनिशियलाइज करायला पाहिजे. म्हणजे फक्त डिक्लेअर करून सोडून द्यायचे का असे लोकल व्हेरिएबल? असे डिक्लेअर करून सोडून द्यायचे का? नाही. हे बघा, आता जर मी या सॅलरीला प्रिंट करायला गेलो तर मला एरर देतोय तो. बघा इथे एरर देतोय कंपाईल टाइम. Yes. याचा नो का देत असेल? कारण की हा जो लोकल व्हेरिएबल आहे त्याला प्रिंट करायचा आहे. मग प्रिंट करायचं म्हणजे आउटपुटमध्ये काहीतरी व्हॅल्यू प्रिंट होणार. याचा नो जसं इथे मार्क्स प्रिंट होत आहे. मार्क्स प्रिंट होत आहे म्हणजे ह्या मार्क्सची व्हॅल्यू प्रिंट होत आहे किती? 28. ओके. मग जेव्हा सॅलरी प्रिंट करायचा आपल्याला टाइम आला लाईन नंबर 15ला, तर सॅलरी प्रिंट करण्यासाठी सॅलरीला काहीतरी व्हॅल्यू पाहिजे की नाही? Right. आणि जेव्हीएम तर व्हॅल्यू देणार नाही आहे डिफॉल्ट व्हॅल्यू. मग जेव्हीएम देणार नाही आणि आपण पण दिली नाही. मग या कंपायलरला इथे समजत नाही आहे की सॅलरी तो काय प्रिंट करणार आहे. तसं नो, म्हणून तो आपल्याला तो एरर देतोय. आणि एरर काय देतोय? व्हेरिएबल सॅलरी माइट नॉट हॅव बीन इनिशियलाइज्ड. म्हणजे सॅलरी व्हेरिएबल तुम्ही इनिशियलाइज नाही केलाय. तुम्ही सॅलरी व्हेरिएबलला इनिशियलाइज करा. इथे सॉल्युशन पण तो देतोय, दिसतंय? असं नो. Yes. ठीक आहे. सो लोकल व्हेरिएबलला जेव्हीएम डिफॉल्ट व्हॅल्यू देत नाही, ग्लोबल व्हेरिएबलला देतो. ओके. ग्लोबल व्हेरिएबल हीप मेमरीत स्टोअर होता म्हणून त्यांना सगळ्यांना तो डिफॉल्ट व्हॅल्यू देतो. बट लोकल व्हेरिएबलला जेव्हीएम डिफॉल्ट व्हॅल्यू देत नाही. सो जेव्हा पण तुम्ही लोकल व्हेरिएबल बनवणार तेव्हा ऑलवेज लक्षात ठेवा त्यांना काय द्यायची? एक व्हॅल्यू. त्यांना ऑलवेज काय करायचं? इनिशियलाइज करायचं. हे क्लिअर? हे क्लिअर गाईज? Yes. ओके. सो लोकल व्हेरिएबल बनवताना मेक शुअर की तुम्ही त्यांना ऑलवेज इनिशियलाइज करताय. हे क्लिअर? ओके. कारण की लोकल व्हेरिएबलला जेव्हीएम डिफॉल्ट व्हॅल्यू देत नाही. सो हे मेन डिफरन्स आहे ग्लोबल आणि लोकल व्हेरिएबलचे. पहिला डिफरन्स, ग्लोबल व्हेरिएबल कुठे बनणार? पाहिजे तर मी तुम्हाला इथे डिफरन्स बनवून देतो. ओके. ग्लोबल व्हेरिएबलची पोझिशन काय असेल? मेथडच्या बाहेर. एक सेकंड. ओके. ग्लोबल व्हेरिएबलची पोझिशन ऑफ डिक्लेरेशन काय असेल? क्लासच्या मध्ये क्लासच्या मध्ये, मेथडच्या बाहेर. इनसाइड ऑफ क्लास अँड आउटसाइड ऑफ मेथड. मेथड. लोकलची इनसाइड ऑफ क्लास, ओनली लिमिटेड टू मेथड. इनसाइड ऑफ. मेथड. ओके. याचा स्कोप काय असेल? याचा ग्लोबल व्हेरिएबलचा स्कोप काय असेल? होल क्लास. पूर्ण क्लासमध्ये याचा स्कोप असेल, राईट? म्हणजे हा जो ग्लोबल व्हेरिएबल तुम्ही इथे जे बनवले हे 3-4, ठीक आहे, हे पूर्ण क्लाससाठी व्हॅलिड आहे, पूर्ण क्लाससाठी विजिबल आहे, राईट? क्लास करा. येस ऑर नो? करेक्ट? Yes. ठीक आहे. बट हा जो लोकल व्हेरिएबल आहे याचा स्कोप काय असेल? लिमिटेड स्कोप. लिमिटेड टू दॅट मेथड. जिथे तो बनलाय तेवढा पुरताच. येस ऑर नो? त्याचं बिहेवियर काय असतं ग्लोबल व्हेरिएबलचं?
प्रत्येक ऑब्जेक्टला सेपरेट कॉपी. सेपरेट कॉपी प्रोव्हाइड करतो. सेपरेट कॉपी. हा ऑब्जेक्टला काही कॉपी वगैरे देत नाही. नाही. हे क्लिअर? येस. ते स्टोअर होतं हीप एरिया. हीप एरिया. एरिया. हीप एरिया. आणि आता कुठे स्टोअर होतं? स्टॅक एरिया. स्टॅक एरिया. हे 4-5 पॉईंट लक्षात राहील. येस. अजून एखादी लाईन मी ऍड करतो. डिफॉल्ट व्हॅल्यू, ग्लोबल व्हेरिएबलला डिफॉल्ट व्हॅल्यू जेव्हीएम देतो का? Yes. येस. Yes. असं बोलूयात, येस जेव्हीएम कॅन प्रोव्हाइड. नो, नो. जेव्हीएम won't provide. क्लिअर? हे 4-5 पॉईंट लक्षात राहील ग्लोबल आणि लोकलचे. येस. सिम्पल आहे. ओके. आता लक्षात ठेवा की ग्लोबल व्हेरिएबल बनवताना काळजी घ्यायची, कारण की तो मेमरी कन्झ्युम करतो. लोकल व्हेरिएबल, जर लोकल व्हेरिएबलने काम होत असेल तर ग्लोबल नाही बनवायचा. हे क्लिअर? लोकल व्हेरिएबल कुठपर्यंत व्हॅलिड असेल? फक्त त्या मेथड पुरता जिथे तो बनलाय. ग्लोबल व्हेरिएबल पूर्ण क्लासमध्ये व्हॅलिड असतो, पूर्ण क्लासमध्ये ऍक्सेसिबल असतो. येस ऑर नो? येस. ओके. हे क्लिअर गाईज? ओके. सो मला एक सांगा की एक सिंपल नाही, थोडासा विचार करा. इथे मी लाईन नंबर 7 ला मार्क्स नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि इथे मार्क्स दिले मी 30, आणि इथे लाईन नंबर 10 ला परत मार्क्स नावाचा व्हेरिएबल केला. तर हा डुप्लिकेट झाला की नाही झाला? हा 7चा आणि 10चा डुप्लिकेट व्हेरिएबल झाले की नाही झाले? येस. झाले डुप्लिकेट, राईट? हा. लाईन नंबर 7 ला पण मार्क्स आहे, लाईन नंबर 10 ला पण मार्क्स आहे, मार्क्स. राईट? सो हे डुप्लिकेट झाले. ओके. अजून कोणाला काय बोलायचं याच्याबद्दल? काय होतंय? काहीतरी शॉर्टकट की सिलेक्ट झाली माझ्याकडे. ओके. एनिवे, सो डुप्लिकेट झाले की नाही झाले लाईन नंबर 7 आणि लाईन नंबर 10? No. का नाही प्रतीक? One is local, one is global. 6. करेक्ट. लाईन नंबर 9 मला जो मार्क्स नावाचा व्हेरिएबल आहे तो आहे लोकल. त्याचा स्कोप कुठपर्यंत आहे? फक्त एवढ्या ब्लॉक पर्यंत जेवढा मी हायलाइट केलाय. सो नो, येस. पर्यंतच हा मार्क्स नावाचा व्हेरिएबल व्हॅलिड आहे. बट हा जो 6 नंबरचा मार्क्स नावाचा व्हेरिएबल आहे तो पूर्ण क्लाससाठी व्हॅलिड आहे. हा आहे ग्लोबल व्हेरिएबल, हा आहे ग्लोबल व्हेरिएबल आणि हा आहे लोकल व्हेरिएबल. सो यांची नेम जरी सेम असेल तरी हे डिफरंट आहे की नाही? हो. येस ऑर नो? सो डिफरंट आहे म्हणून हे डुप्लिकेट झाले का? नाही झाले. नाही. क्लिअर? क्लिअर? येस. ओके. सर, मग मार्क्स प्रिंट करायचं असेल तर 30 व्हॅल्यू प्रिंट होईल का 20 व्हॅल्यू प्रिंट होईल? हा, ते डिपेंड की आपण ते कुठे प्रिंट करतोय. जसं की गेट डेटा मेथडमध्ये मी जर मार्क्स प्रिंट करतोय तर गेट डेटा मेथडमध्ये जर मी मार्क्स प्रिंट करतोय तर तो कोणाला प्रेफरन्स देईल? 20. 20 ला, त्या लोकल व्हेरिएबलला. बट गेट डेटा मेथडच्या बाहेर मी कुठे पण प्रिंट करतोय, जसं की इथे आता या स्टुडंट साठी मार्क्स प्रिंट करतोय, student1 डॉट मार्क्स, तर इथे आता कोणता मार्क्स प्रिंट होईल? 30. ग्लोबल वाला 30. ठीक आहे. जर तू मेथडच्या मध्येच प्रिंट केला जिथे लोकल व्हेरिएबल आहे तर तो लोकल व्हेरिएबलला प्रेफरन्स देईल. बट त्या मेथडच्या बाहेर केव्हा पण तू मार्क्स प्रिंट करायचा ट्राय केला कुठे पण तर तो ग्लोबल व्हेरिएबलला प्रेफरन्स देईल, कारण की हा लोकल व्हेरिएबल फक्त या मेथड पुरताच विजिबल आहे. मेथडच्या बाहेर हा लोकल व्हेरिएबल दिसणार का? या मेथडच्या बाहेर हा मार्क्स नावाचा लोकल व्हेरिएबल दिसणार का? विजिबल असेल का? नाही. आता एक्झाम्पल,
हे बघ, मी लाईन नंबर 6चा मार्क्स नावाचा व्हेरिएबल डिलीट केला. ओके, आता फक्त एकच मार्क्स आहे तुमच्याकडे जो आहे लोकल व्हेरिएबल. आता लाईन नंबर 27ला ऑटोमॅटिक एरर यायला लागला दिसतोय. हो. काय एरर येतोय? कारण की तुम्ही मार्क्स नावाचा व्हेरिएबल प्रिंट करायला लावताय, बट हा मार्क्स नावाचा व्हेरिएबल याला भेटतच नाहीये. का भेटत नाहीये? कारण की ग्लोबली तो डिक्लेअरच नाहीये. जसा आयडी, रोल नंबर, नेम आहे त्यांच्या वेळेस तो एरर देत नाहीये, बट लाईन नंबर 27ला तो एरर देतोय कारण की त्याला मार्क्स भेटत नाहीये. मग तुमच्या नजरेत जरी हा मार्क्स असेल लाईन नंबर 8 वाला, तरी पण तो फक्त कुठपर्यंत व्हॅलिड आहे? लाईन नंबर 18 पर्यंत. ना, त्याच्या पलीकडे तो व्हॅलिड आहे का? नाही. म्हणून इथे तो प्रिंट नाही होऊ देते, इथे तो ऍक्सेस नाही होते, विजिबल नाहीये. क्लिअर? तो समजला, हा व्हेरिएबल फक्त इथपर्यंत व्हॅलिड आहे. हे बघा, लाईन नंबर 16ला पण आपण मार्क्स प्रिंट करायचा ट्राय करतो, इथे एरर देतोय का तो? नाही. का नाही देते? कारण की त्याला तो इथे ह्या ब्लॉकमध्ये भेटतोय, बट या दुसऱ्या ब्लॉकमध्ये जर आपण त्याला प्रिंट करायचा ट्राय केला तर तो त्याला विजिबलच नाहीये, कारण की लोकल व्हेरिएबलचा स्कोप फक्त त्या ब्लॉक पुरता असतो. क्लिअर? ठीक आहे. Yes. आता जर मी इथे मार्क्स टाकला परत, तर बघा एरर गेला. येस नो? म्हणजेच ग्लोबल व्हेरिएबल क्लासमध्ये तुम्ही कुठे पण प्रिंट करू शकता, कुठे पण वापरू शकता. लोकल व्हेरिएबल तर तेवढ्याच ब्लॉक पुरता वापरता येतो. क्लिअर? या स्कोप. ठीक आहे. टेक्निकल टर्म मध्ये. ओके. ओके, एनी डाउट्स इथपर्यंत? नो सर. इझी वाटतंय लोकल ग्लोबल व्हेरिएबल? हे 4 पॉइंट्स लक्षात ठेवायचे फक्त आपल्याला. इझी वाटतंय? Yes. सो स्टॅटिक व्हेरिएबल आपण अपकमिंग लेक्चर स्टॅटिक कीवर्ड्स ठीक आहे. बट ग्लोबल व्हेरिएबल जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो इथे व्हेरिएबल याला इथून पुढे रोज माहिती आपल्या क्लासमध्ये पण करिअरमध्ये पण व्हेरिएबल शिवाय काम होणारच नाही. ठीक आहे. जरी आज मला 50% समजलं थेरॉटिकली, तरी बाकी 50% मला जेव्हा कोड करायला चालू करणार, एक लाईन यायला, व्हेरिएबल बनवायला, ग्लोबल त्यांना प्रिंट करायला ऑटोमॅटिक बनणार. ओके. आता आज मला समजलं की थेरी कव्हर करतो आपण, प्रॅक्टिकली कमी आहे बिकॉज आपला साईड नाही तुमच्याकडे ना. तो जेव्हा मेथड शिकणार तेव्हा याचा फायदा आहे. ओके. उद्या पण मेथड कव्हर करणार, मग ग्लोबल व्हेरिएबल स्टार्ट करणार. ठीक आहे. बट इझी नाही. व्हेरिएबल समजतो राईट? हे 4 ग्लोबल कारण की बाहेर होते. हे 3 लोकल व्हेरिएबल कारण की होते. ग्लोबल व्हेरिएबल नाही दिली तरी पण काय प्रॉब्लेम नाही. जे व्हॅल्यू लागेल, पण लोकल व्हेरिएबल व्हॅल्यू कंपल्सरी द्यावं लागतं. राईट? ओके. लोकल व्हेरिएबलची सेपरेट कॉपी त्या ऑब्जेक्टला, ग्लोबल व्हेरिएबलची सेपरेट कॉपी त्या ऑब्जेक्टला लोकल व्हेरिएबलची कॉपी भेटत नाही. ग्लोबल व्हेरिएबलचा स्कोप
पूर्ण क्लास लागेल असतो. पूर्ण क्लास तुम्ही याला पण यूज करू शकता. लोकल व्हेरिएबलला फक्त ब्लॉक यूज करता येतं. क्लिअर. ओके. सो त्याच्यामध्ये आपण मेथड शिकणार आहे की मेथड कशी बनवायची, का बनवायची, मेथडचे सिंटॅक्स काय, मेथडचे रूल्स काय, मेथडचे टाईप्स वगैरे खूप इझी उदाहरण आणि त्याच्यानंतर आपण हे व्हेरिएबल बनवणार, ट्राय करणार, कॉल करायचं. ठीक आहे. क्लिअर. तर मला हा कोड देतो रेफरन्ससाठी करतो. कोडला रीड करू स्टॅटिक अवेलेबल नंबर करू देणार. ठीक आहे. ओके. इथपर्यंत राईट सिंटॅक्स वगैरे. सर्वांना समजतंय? मयुरी फर्स्ट टाइम झाली. साहिल तो 2 आयडी बनवलाय का? गाईज आवाज येतोय? Yes, sir. येस सर. ओके. जे आज फर्स्ट टाइम जॉईन झाले, मयुरी आय गेस बघतोय मी, श्रद्धा लडके पण मी आज फर्स्ट टाइम बघतोय. लाडके. ठीक आहे. सो मंडे पासून आपल्या या गोष्टी परत रिवाइज होणार आहे. ओके. आणि गाईज 2 आयडी वरून अलाउड नाही राहणार आहे तुम्हाला, एकच आयडी वरून अलाउड असेल. सो विकेंडला तुम्हाला प्रत्येकाला इन्व्हाइट येऊन जाईल कॅलेंडरचा लेक्चरचा. ओके. सो त्याच्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता, फक्त एक आयडी. ठीक आहे. त्यांचं ॲडमिशन कन्फर्म झालं तेच मंडेपासून. समजतंय राईट? स्टार्टिंगच्या लेक्चरपासून आता थोड्याफार गोष्टी समजताय? हो. आय गेस पूजा तुझे लेक्चर्स मिस झाले राईट? नाही सर, झालीत माझे कंप्लीट पूर्ण. ओके. प्रतीक समजताय? प्रतीक कापसे, प्रतीक दुसरा. हो सर. ठीक आहे. सो मी तुम्हाला काय करतो, ग्रुपवरती ना 2 लिंक पाठवतो. एक JDK 17ची, जो आपला मेन ग्रुप आहे ना ॲडमिशनवाला, तिथे लिंक पाठवतो. एक JDK 17ची आणि एक कसली इंटेलिजेची. ओके. दोन्ही लिंक यूज करून ते डाउनलोड आणि इन्स्टॉल करा. त्यानंतर एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये JDKला सेटअप करावं लागेल तुम्हाला जावा होम. सो त्याच्या स्टेप्स पण मी तुम्हाला PDF पाठवतो. JDK इन्स्टॉल झाला की एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये तुम्हाला जावा होम व्हेरिएबल सेट करावं लागेल. ओके. सो त्याच्या स्टेप्स पाठवतो मी, कसं सेटअप करायचं एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. पहिले तुम्हाला JDK 17 इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये जाऊन जावा होम नावाची प्रॉपर्टी सेट करावं लागेल JDK 17साठी. त्यानंतर इंटेलिजन्स इन्स्टॉल करा. ठीक आहे. म्हणजे तुमचा सेटअप होऊन जाईल. क्लिअर? सो आज उद्यामध्ये तेवढा तर नाही, उद्या तरी करा. ठीक आहे. ओके. एनी डाउट्स गाईज?
काही पण विचारायचं असेल तरी सिलेबस बद्दल किंवा प्रिव्हियस टॉपिक्स बद्दल. नोट्स रीड करता राईट, नोट्स समजता राईट. हो सर समजतंय. ओके. काही सिली मिस्टेक असेल नोट्समध्ये तर मला कळवा. ओके. नोट्स मी तुम्हाला पाठवतो आजच्या. ठीक आहे. चलो काही नसेल तर क्लोज करायचं. येस. ठीक आहे. उद्या सेम टाइमला भेटूयात गाईज. ओके. टेक केअर.